हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं टेस्टी मोमेंट्स आणि माझ्या नवीन व्लॉगमध्ये सुद्धा। आज जेव्हा मी पहाटे शाळेत जाण्यासाठी उठली तर बघू शकता वेदर एवढं जबरदस्त होतं, मस्त थंडगार, मस्त हवा सुटलेली होती आणि अजिबात वाटत नव्हता की आता उन्हाळा चालू होत आहे म्हणून, कारण वातावरण अगदी थंडगार झालं होतं आणि रात्री तर अक्षरशः पंखा बंद करून झोपायची वेळ आली होती। पहाटेचा जो बाहेरचा नजारा असतो ना, तो सुद्धा अतिशय मस्त सुंदर होता आणि चंद्राची कोर सुद्धा आकाशात दिसत होती। त्याच्यानंतर मी ओटा आवरायला घेतला, कारण रात्री बरेचदा कसं होते ना, झोपायला जर आपल्याला उशीर झाला किंवा मग ओटा आवरायची इच्छा नसली तर मग सकाळी उठून पहिल्यांदा तेच काम करावं लागतं। आणि माझा एक प्रॉब्लेम आहे, ओटा जर मला क्लीन दिसला नाही ना तर मला मग कुठल्याच कामामध्ये लक्ष लागत नाही। म्हणून मग भांडे बाहेर नेऊन ठेवणे, आवराआवर करणे आणि उठल्यानंतर छान सुरईमधलं पाणी पिणं आणि नंतर माझं जे रोजचं काम आहे ते सुरू होतं। तर आज मी ठरवले की ग्रीन टी घ्यायचं। मी ना नुसतं चहा चहा चहा, कॉफी 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 असं काहीच करत नाही। कधी चहा घेते, कधी कॉफी, कधी ब्लॅक कॉफी, कधी ग्रीन टी, असं माझं शेड्यूल आणि सुरूच असतं। तसं बरेच जण म्हणतात की खाण्यामध्ये ना वेगवेगळ्या तेलांचा वापर करायला पाहिजे, एकच तेल वापरायचं नाही ना। तसं माझं चहा आणि कॉफीच्या बाबतीत होतं। मी कधीच एक चहा 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 असं करत नाही किंवा कॉफी 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 असं करत नाही, सगळं मिक्समध्ये घेत असते आणि ते हेल्थसाठी सुद्धा चांगलं आहे। आंघोळ करून मी इथे रेडी झाली, त्याच्यानंतर ग्रीन टी वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर दुपारून मग मी जेव्हा शाळेत आली तर खालच्या मॅडमनी माझं दूध आणि दही घेऊन ठेवलेलं असतं। गावावरून त्यांचे जे मामा असतात ते दूध आणि दही विकत आणतात आणि अगदी फ्रेश असतं, तर आम्ही एकमेकीसाठी घेऊन ठेवत असतो। त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं काम म्हणजे मी झाडांना छान पाणी दिलं, कारण उन्हामुळे लवकरच कोमेजून जात आहेत झाडं। माझ्या या छोट्याशा बाल्कनीमध्ये ना हॉलमधल्या पक्ष्यांनी घरटी बांधायला सुरुवात केली आहे। एकाने तर अक्षरशः अंडीसुद्धा दिलेली आहे आणि मला उत्सुकता लागली आहे की आता त्यांचे पिल्ले केव्हा होतात म्हणून। त्याच्यानंतर दूध भांड्यामध्ये काढून घेतलं आणि दूध गरम करायला ठेवलं। अगदी ते दादा असतात ना, एक थेंबही पाण्याचं न घालता कोरं दूध आणून देतात आणि एवढी छान जाड साय येते गाईचं दूध असलं तरीसुद्धा। आणि मग 10 रुपये जरी आपले एक्स्ट्रा गेले ना तरी मनासारखी वस्तू भेटली ना तर मन अगदी प्रसन्न होऊन जातं। रोजच्या नित्यनियमाप्रमाणे शाळेत आल्यानंतर फ्रेश दह्याचं मी बनवला छाछ, किंवा आपल्या भाषेमध्ये ताक म्हणा, त्याच्यामध्ये जिरा पावडर आणि काळं मीठ टाकून मी ते घेत असते। तर तुम्हाला हे ताक किंवा छाछ घ्यायला आवडते का, मला नक्की कमेंट करून सांगा। आणि किती जण उन्हाळ्याच्या म्हणजे समरच्या रुटीनमध्ये या ताकाचा आपल्या जेवणामध्ये समावेश करतात तेही मला आवर्जून सांगा। याच्या बॉटल्समध्ये मी हे मनी प्लांट लावलेले आहे ना, याचं दर महिन्याला पाणी चेंज करावं लागतं। बघू शकता किती मुळं याची वाढलेली आहेत। जर तुम्ही याचं पाणी चेंज करणार नाही ना तर याला जे पाहिजे जे न्यूट्रिशन मिळत नाही आणि मग हे वाढत सुद्धा नाही, तर मधामधातून याचं पाणी चेंज करत राहावं लागतं। आपण कितीही बिझी असलो तरी आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ना त्याच्यासाठी आपण हमखास वेळ काढतो आणि आनंदाने ती गोष्ट करतो। तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की मी पीस लिलीचं झाड घेऊन आलेली आहे, परंतु हे नुसतं कोमेजून जात आहे। आपण नर्सरीमध्ये जेव्हा रोपं घ्यायला जातो ना, एवढे छान आणि टवटवीत दिसतात। मला नेहमी प्रश्न पडतो की हे काय घालतात रोपांना किंवा काय स्प्रे करतात। झाडाला कुंडीमध्ये लावला आणि किराणा वगैरे काढून घेतला। तर पुन्हा भेटू एका नवीन व्लॉगमध्ये। बाय एव्हरीवन।